नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक 8 मार्च पासून रात्री 12:05 पासून ते दिनांक 21 मार्च 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 याचं कलम 37, 1 आणि 3 या अन्वये प्रतिबंधात्मक आदेश हे जारी केलेले आहेत। या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणं, दगड किंवा शस्त्रास्त्र किंवा अस्त्र किंवा सोडवायची अस्त्र किंवा फेकायची हत्यारं किंवा साधनं बरोबर नेणं, शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येतील अशी कुठलीही वस्तू बरोबर नेणं, कोणत्याही इस्माच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करणं, मोठ्याने अर्वाच्य भाषेमध्ये घोषणा देणं, वाद्य वाजवणं याला प्रतिबंध करण्यात आलाय। सभ्यता अगर नीतिमत्ता याला धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशा आवेशपूर्ण भाषण करणं किंवा या कुठल्याही गोष्टीला आता परवानगी देण्यात आलेली नाही। हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणं आवश्यक आहे त्यांच्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होत नाही। या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135 प्रमाणे शिक्षेला पात्र राहील असंही देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीनं ही नियमावली लागू करण्यात आली आहे, त्यामुळे रात्रीचं बाहेर निघताना थोडंसं जपून। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।